नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्टडी पॉईंट डॉक्टर विकास वाघमारे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण संपूर्ण पॉलिटी एम लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे ते पूर्ण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा पहिला भाग जो आहे तो काल आपण बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्टच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो टॉपिक आहे तो आपल्या चर्चेचा जो विषय आहे तो विषय आहे बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इट इज पार्ट सेकंड, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी भाग दुसरा. या संदर्भामध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला काल सांगितलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला नियंत्रणात ठेवण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी रेग्युलेटिंग ॲक्ट 1773ला पारित करण्यात आलेला होता. परंतु काही कारणास्तव फार मोठ्या प्रमाणावरती हा जो कायदा आहे हा कायदा यशस्वी होऊ शकला नाही. म्हणजे असं म्हणता येईल की 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे तो रेग्युलेटिंग ॲक्ट या ठिकाणी अयशस्वी ठरला आणि या रेग्युलेटिंग ॲक्टच्या अपयशानंतर ब्रिटिश सरकारने एक नवीन कायदा पास केलेला होता. तो कायदा होता ॲक्ट ऑफ सेटलमेंट, ज्याला आपण ॲक्ट ऑफ सेटलमेंट 1781ला एक कायदा पारित झालेला होता 1781ला. आणि हा काही तेवढा महत्त्वपूर्ण नव्हता. ॲक्ट ऑफ सेटलमेंट 1781चा कायदा जो आहे तो महत्त्वपूर्ण नव्हता. परंतु त्याच्यानंतरचा जो कायदा आहे तो कायदा म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा आहे कायदा. मग पिट्स इंडिया ॲक्टच्या नंतर चार्टर ॲक्ट ऑफ 1833 1833ची चार्टर ॲक्ट आहे. त्याच्यानंतर चार्टर ॲक्ट ऑफ 1853, चार्टर ॲक्ट ऑफ 1853. अशा प्रकारे हे चार महत्त्वपूर्ण कायदे जे आहेत ते आपण याच्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. आणि फार महत्त्वपूर्ण जे आहे ते याच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचा जो कायदा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंडिया ॲक्ट, जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या राज्यघटनेच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं फार महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे पिट्स इंडिया ॲक्ट 1784च्या. याचं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा की या कायद्यानं काय केलेलं आहे, राजकीय आणि व्यापारी कार्यामध्ये फरक करण्यात आलेला आहे. पिट्स इंडिया ॲक्टने 1784ला ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय कार्य कोणते आणि व्यापारी कार्य कोणते याच्यामध्ये फरक करण्यात आलेला आहे. आता कालच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 1773चा जो काही रेग्युलेटिंग ॲक्ट आहे या रेग्युलेटिंग ॲक्टच्या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती सांगितली होती मी तुम्हाला. ती माहिती म्हणजे की 1773च्या ॲक्टने राजकीय आणि प्रशासकीय कार्य असं विभाजन करण्यात आलेलं होतं, ठरवून देण्यात आलेले होते काम. राजकीय काम वेगळं आणि प्रशासकीय काम वेगळं. तोच फॉर्म्युला त्यांनी 1784मध्ये सुरू ठेवला आणि त्यांनी सांगितलं की राजकीय आणि व्यापारी कार्यामध्ये फरक करण्यात आलेला आहे 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि या कायद्यानं काय केलेलं आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला व्यावसायिक क्षेत्र जे आहे हे निश्चित करण्याची परवानगी दिलेली आहे. 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला व्यावसायिक क्षेत्र निश्चित करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे या बोर्ड ऑफ कंट्रोलला राजकीय क्षेत्र निश्चित करण्याची परवानगी दिली. आणि याच आधारावरती राजकीय आणि व्यापारी कार्यामध्ये एक फरक करण्याचं काम या पिट्स इंडिया ॲक्टच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. आता इनडायरेक्टली काय झालेलं आहे बघा की डायरेक्टर्स जे आहेत ते व्यावसायिक क्षेत्र बघणार आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे ते राजकीय क्षेत्र बघणार. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या. यातूनच काय झालेलं आहे की दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती अप्रत्यक्षरित्या भारतामध्ये सुरू झालेली आहे. दुहेरी व्यवस्था अप्रत्यक्षरित्या भारतामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे या बोर्ड ऑफ कंट्रोलला सार्वजनिक, मिलिटरी आणि महसुलावर देखरेखीचा अधिकार मिळालेला होता. बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे या बोर्ड ऑफ कंट्रोलला सार्वजनिक, मिलिटरी आणि महसुलावर देखरेखीचा या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. हाही महत्त्वपूर्ण अधिकार त्याला मिळाला. या कायद्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यामधला जो काही प्रदेश होता
त्या कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रदेशाला ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश म्हटलं गेलं. बघा, फार महत्वपूर्ण गोष्ट आहे की कंपनीनं जो काही भूभाग भारतामधला ॲक्वायर केलेला होता तो कंपनीचा भूभाग म्हणून ओळखला जात होता. परंतु 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टनुसार कंपनीच्या ताब्यातला जो प्रदेश आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यातील म्हणजे इंग्लंडच्या ताब्यातील प्रदेश मानायला सुरुवात झाली. इट मीन्स इथून ब्रिटिशांची सत्ता जी आहे ती डायरेक्टली यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. पुढे 1858च्या नंतर पूर्ण झालेलं आपल्याला आलेली दिसते, परंतु सुरुवात इथून झालेली आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आपल्याला. दुसरं एक महत्त्व याचं आहे या कायद्याचं, जे की फार महत्त्वपूर्ण आहे, की ब्रिटिश सरकार जो आहे या ब्रिटिश सरकारला कंपनीच्या सर्व कामकाजावर आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा, देखरेख ठेवण्याचा अधिकार मिळाला. 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टचे हे दोन महत्त्व आहेत. एक, कंपनीच्या ताब्यातला प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यातला प्रदेश मानला जाऊ लागला आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला कंपनीच्या कामकाजावर आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचा, नियंत्रण ठेवण्याचा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना या 1784च्या पिट्स इंडिया ॲक्टमध्ये घडलेल्या दिसतात. नेक्स्ट ॲक्ट आहे आपला चार्टर ॲक्ट ऑफ 1833, किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतो 1833चा सनदी कायदा, आपण असं म्हणतो त्याला चार्टर ॲक्ट. इट्स मीन्स सनदी कायदा, 1833चा सनदी कायदा. या सनदी कायद्यानं पण भारताच्या राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हा 1833चा जो कायदा आहे, हा 1833चा कायदा ब्रिटिश साम्राज्याच्या केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून हा कायदा शेवटची पायरी ठरलेला आहे. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये सेंट्रलायझेशनची सुरुवात जी आहे ती 1773च्या ॲक्टनुसार केलेली आहे आणि हे सेंट्रलायझेशन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा जो आहे 1833चा हा शेवटची पायरी ठरलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 1833च्या कायद्याने याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे 1833ला ब्रिटिशांनी जवळपास भारत ॲक्वायर करून टाकलेला होता, भारतावरती सत्ता प्रस्थापित केली. म्हणून 1833च्या ॲक्टनुसार जो बंगालचा गव्हर्नर जनरल पद होतं हे बंगालचा गव्हर्नर जनरल पद ॲबॉलिश करण्यात आलं, समाप्त करण्यात आलं आणि तिथून पुढे भारताचा गव्हर्नर जनरल पद तयार झालेला आहे. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जो आहे तो लॉर्ड विल्यम बेंटिक याला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल मानलेला आहे आणि या विल्यम बेंटिकला सार्वजनिक व सैनिकी अधिकार देण्यात आलेले आहेत. आता हा विल्यम बेंटिक तुम्हाला माहित असेल, तो सतीची प्रथा बंद केलेला 1829ला. आता 1829ला ज्यावेळेस त्याने सतीची प्रथा बंद केलेली होती त्यावेळेस तो बंगालचा गव्हर्नर जनरल होता. असं पण म्हणता येऊ शकतं की लॉर्ड विल्यम बेंटिक हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. लक्षात घ्या, लॉर्ड विल्यम बेंटिक हा बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल सुद्धा लॉर्ड विल्यम बेंटिक आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक आहे आणि ज्यावेळेस तो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला त्यावेळेस सार्वजनिक आणि सैनिकी अधिकार त्याला देण्यात आले. जसाही तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला त्यानंतर काय करण्यात आलं, मुंबई आणि मद्रासचे जे गव्हर्नर आहेत त्या मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरचे कायदेशीर अधिकार काढून घेण्यात आले आणि हे सर्व कायदेशीर अधिकार भारताच्या गव्हर्नर जनरलकडे सुपूर्द करण्यात आले. लक्षात ठेवा, मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नर जनरलचे लेजिस्लेटिव्ह राईट्स, कायदेशीर अधिकार काढून घेण्यात आले आणि हे सर्व लेजिस्लेटिव्ह राईट किंवा अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरल सुपूर्द करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. पुढे याच्यामध्ये आणखी महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. ती घटना म्हणजे अशी आहे की या कायद्यानं काय केलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनीचं जे आहे ते व्यापारी अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, याच्यामध्ये 1600ला ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी म्हणून आली होती. म्हणजे हे ईस्ट इंडिया कंपनीचे लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेले होते आणि तिला एलिझाबेथ फर्स्टनं परवाना दिलेला होता त्यांना. परंतु 1833च्या ॲक्टनुसार या ईस्ट इंडिया कंपनीचं काय करण्यात आलेलं आहे, व्यापारी अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही व्यापार करायचा नाही, मग काय करायचं, फक्त तुम्ही प्रशासकीय कामकाज करण्यापुरते मर्यादित त्या ईस्ट इंडिया कंपनीला ठेवून दिलं. म्हणजे इनडायरेक्टली ईस्ट इंडिया कंपनीला कमकुवत करण्याचे प्रयत्न ब्रिटिश सरकारकडून होत असताना आपल्याला दिसून येतात. ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट, या कायद्याने 1833 मध्ये काय करण्यात आलेलं बघा, की भारतीय सरकारी नोकर वर्गासाठी स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात आलेल्या आहे. सरकारी नोकर वर्गासाठी स्पर्धा परीक्षा सुरू करण्यात आली. यामध्ये भारतीयांना महत्त्वाच्या पदापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला, परंतु कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचे जे लोक होते, या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनं त्यांना विरोध केला आणि विरोध केल्याच्या नंतर हा जो वंचित ठेवण्याचा प्रकार आहे तो वंचित ठेवण्याचा प्रकार बंद करण्यात आला. हे 1833च्या कायद्याचे महत्त्व आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे. हे परत एकदा लक्षात ठेवा. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण आहेत. मी तुम्हाला सारखं सांगत आलेलो, हे जे सगळे कायदे आहेत, हे सगळे कायदे आपण अगदी सविस्तर आणि परीक्षाभिमुख घेणार आहोत. परीक्षेचा याच्या बाहेर काही पडणार नाही, एवढं लक्षामध्ये राहू द्या. त्याच्यानंतरचा जो ऍक्ट आहे, तो ऍक्ट ही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजे चार्टर ऍक्ट ऑफ 1853, म्हणजे 1853चा सनदी कायदा. मुळामध्ये ही जी चार्टर सिरीज आहे, ही चार्टर सिरीज 1793 ते 1853च्या दरम्यान जे जे कायदे पारित झाले त्याला चार्टर सिरीज म्हटल्या जात होते. सनदी कायदे 1793 ते 1853च्या दरम्यान जे काही कायदे पारित केले जात होते त्यांची एक सिरीज होती, त्याला चार्टर सिरीज असं म्हटलं जातं. आणि चार्टर सिरीज मधला 1853चा हा शेवटचा कायदा होता. 1853 म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल 1858 जवळ यायला लागलेलं आहे. 1858 आलं की मग ईस्ट इंडिया कंपनीचा बोरिया बिस्तर गुंडाळला गेलेला आहे पुढे, एवढं ध्यानामध्ये ठेवा तुम्ही. याच्यामध्ये याचे वैशिष्ट्य काय आहेत, या 1853च्या कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे, की या कायद्यानं काय केलेलं आहे, गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे, या काउन्सिलचं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाचं विभाजन करण्यात आलेलं आहे. हा महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे 1853च्या कायद्याने. म्हणजे गव्हर्नर जनरलची जी काही काउन्सिल होती, इट मीन्स ते एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती, त्या काळातलं मंत्रिमंडळ होतं. आणि त्या मंत्रिमंडळाला काय करण्यात आलं, कायदे करणारं वेगळं आणि काम करणारं वेगळं, अंमलबजावणी करणारं वेगळं, कार्यकारी. इथं सुद्धा सत्ता विभाजनाच्या सिद्धांताचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो, किंवा पहिल्यांदा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. या कायद्याने म्हणजे 1853च्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये विभाजन करण्यात आलं. आणि गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 6 सदस्याची भर घालण्यात आली. हेही या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चार्टर ऍक्ट ऑफ 1853च्या तरतुदीनुसार 6 सदस्याची भर घालण्यात आली. आणि गव्हर्नर जनरलची कायदे मंडळ रूपी जी काही संस्था विकसित करण्यात आलेली होती 1853च्या कायद्याने, गव्हर्नर जनरलची कायदे मंडळ रूपी संस्था एक डेव्हलप करण्यात आली होती, जिचं नाव होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. नाव दिलेलं होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ज्याला आपण आताच्या भाषेमध्ये पार्लिमेंट म्हणतो किंवा संसद म्हणतो. त्या काळामध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह होतं ते. फार महत्त्वपूर्ण होती. तत्कालीन कायदे मंडळाच्या कार्यपद्धतीला मिनी पार्लमेंट म्हटलं जात असं. म्हणजे 1853च्या कायद्यामध्येच बघा, हे पार्लमेंट वगैरे, मिनी पार्लमेंट वगैरे शब्द भारतामध्ये सुरू झाले. देन आपल्याकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे ते रुजवात इथूनच झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी कायदे मंडळाची कार्यपद्धती होती तिला मिनी पार्लमेंट म्हटलं जात होतं. आणि ही मिनी पार्लमेंट जी आहे ती ब्रिटिश पार्लमेंटच्या प्रक्रियेनुसार कार्य करणार होती. आणि याच दरम्यान काय झालेलं आहे, भारतामध्ये खूप महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. ती म्हणजे भारतामध्ये मॅकॉले कमिटी आलेली आहे. आणि ही मॅकॉले कमिटी आहे जी इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या संदर्भामध्ये 1854 मध्ये ही समिती आलेली आहे. बघा, फार महत्त्वाची. खुल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीयांना सामावून घेण्यासाठी ही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते या मॅकॉले समितीच्या पासून. कमिटी ऑन इंडियन सिव्हिल सर्व्हिस ची स्थापना जी आहे ती 1854 मध्ये करण्यात आलेली होती या मॅकॉले समितीच्या शिफारशीनुसार. ही एक फार महत्त्वपूर्ण घटना या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसून येते. त्याच्या पुढची आणखी एक गोष्ट आहे या कायद्याच्या संदर्भामध्ये, की ती जी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. आणि भारतीयांना प्रतिनिधित्व देऊन आता आपण पाहिलं की याच्यामध्ये नवीन 6 सदस्याची निवडले जाणार होते. आणि त्यातले जे 6 पैकी 4 सदस्य होते, हे 4 सदस्य लोकल प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट्समधून नियुक्त जाणार होते. आता हे लोकल प्रॉव्हिन्शियल गव्हर्नमेंट म्हणजे काय, मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्रा इथून 4 सदस्य निवडले जाणार होते. 6 पैकी 4 सदस्य रिजनल मधून म्हणजे प्रॉव्हिन्शियल मधून निवडले जाणार होते, प्रॉव्हिन्शियल लोकल गव्हर्नमेंट मधून निवडले जाणार होते. अशा प्रकारे 6 सदस्याची भर 1853च्या या कायद्यानुसार पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्या. मी म्हणतो प्री आणि मेनच्या अनुषंगानं हे जे आहे ते हे फार महत्त्वपूर्ण आहे. आणि 1853च्या कायद्यामध्ये एक अलिखित स्वरूपामध्ये एक तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली होती, की आता कधीही
कोणत्याही वेळी काही सांगता येत नव्हतं. ईस्ट इंडिया कंपनीचा जो बरखास्त केली जाणार होती या कायद्यानुसार 1853 मध्ये एक अलिखित अशी तरतूद होती की ईस्ट इंडिया कंपनी आता कधीही बरखास्त केल्या जाऊ शकते, केल्या जाणार अशी त्याच्यामध्ये इनडायरेक्टली माहिती होती. आणि अशा प्रकारे नंतर 1857चं बंड झालं आणि बंड झाल्याच्या नंतर मग 1858चा ॲक्ट आला, ज्याला डिक्लेरेशन म्हणतो आपण, राणीचा जाहीरनामा. त्याच्यामध्ये ते सगळं संपलं. ते पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुम्ही आमच्या लेक्चर्सला जे काय भरभरून प्रतिसाद देत आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आमच्या या प्रयत्नांना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि परत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.